महाराष्ट्रात उन्हाच्या झळा जोरात वाहत आहे. सूर्य प्रचंड आग ओकत असून पारा अक्षरशः अंगाची लाहीलाही करतोय. अनेक भागात उष्ण आणि दमट हवामान असून उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण विभागात आज हवामान कोरडे राहणार असले तरी समुद्रकिनारी भागात दमट वातावरणामुळे जास्त उष्णता असेल. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात किमान तापमान 24 ते 26 अंशाच्या दरम्यान राहील, तर कमाल तापमान 32 ते 34 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. खास करून दुपारच्या वेळी उकाडा जास्त असू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पारा जास्तच वाढणार आहे. या भागात कमाल तापमान 36 ते 38 अंशापर्यंत जाईल. विशेषतः सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना 72 तासासाठी उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार भागात हवामान पूर्णतः कोरडे राहणार आहे. या जिल्ह्यात कमाल तापमान 37 ते 39 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्याबाबत सांगायचं झाल्यास छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील आणि उकाडा कायम राहील. या जिल्ह्यात कमाल तापमान 38 ते 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. खास करून दुपारच्या सुमारास उष्णतेच्या झळा जास्त जाणवेल. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर भागात सूर्य अक्षरशः आग ओकेल. या जिल्ह्यात कमाल तापमान 40 ते 42 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तर अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्येही गरमी कायम राहील. या जिल्ह्यात तापमान 39 ते 41 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नये. उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.